आता एक मोठी बातमी ठाणे पालिकेला आता वाळवीनं पोखरल्याची घटना उघडकीस आलेली आहे। वाळवीची लागण रोखण्यासाठी 2018 नंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचरसह विविध विभागातील महत्त्वाच्या फायलींना देखील वाळवीनं कुरतरलंय। त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं 18,93,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय। ठाणे महापालिकेमध्ये 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे आणि प्रत्येक 2 वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते। मात्र वाळवी लागू नये म्हणून गेल्या 8 वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यामुळे आता साफसफाईसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन 18,93,000 रुपयांचं कंत्राट पालिकेनं जाहीर केलंय। वाळवी साफ करण्यासाठी कंत्राट देणारी ठाणे मनपा पहिलीच महानगरपालिका ठरली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अपडेट? नक्कीच ज्या पद्धतीनं ठाणे महानगरपालिकेनं हा सगळा गोषवारा जाहीर केलाय यावरूनच स्पष्ट होतं की ठाणे महानगरपालिकेचा कारभार जो आहे तो वाळवीनं किती पोकारलेला आहे। थोड्या दिवसांपूर्वी विरोधकांनी आरोप केले होते, सत्ताधाऱ्यांनी आरोप केले होते ठाणे महानगरपालिकेवरती जवळपास 3 अब्जापेक्षा जास्त रुपयांचा जो आकडेवारी जी आहे त्याचा हिशोब मिळत नाहीये आणि त्यात आता हे कारण पुढे करून ठाणे महानगरपालिकेला नेमकं काय सुचवायचंय हे देखील याची देखील आता चर्चा सुरू होऊ लागलेली आहे। पण एकंदर जर ठाणे महानगरपालिकेने वाळवी लागत होती तर त्याकडे कोणी का लक्ष दिलं नाही। अत्यंत महत्त्वाच्या विभागात जे आहेत त्या विभागातल्या फायली असतील, कपाटा असतील यांना पूर्णपणे वाळवी लागलेली आहे आणि यामुळे मोठं नुकसान जे आहे ते पालिकेचं होऊ शकतं असं देखील म्हटलं जातंय। पण त्याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की ज्या महानगरपालिकेने वाळवी साफ करण्याकरता टेंडर जे आहे ते काढलेलं आहे आणि त्यानुसार गोषवारा देखील त्यांनी जाहीर केलेला आहे। म्हणजे एकंदर ठाणे महानगरपालिका ही पूर्णपणे आता वाळवीने पोखरली का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। बर अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ठाण्यातली बातमी आपण पाहतोय। ठाणे पालिकेला वाळवीनं पोखरलेलं आहे कारण 2018 नंतर साफसफाईच झाली नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण फायलींना तिथे वाळवी लागली असल्याचं कळतंय। वाळवीच्या सफाईसाठी 18,93,000चा प्रस्ताव तयार आहे।